तालुक्यातील लोहारे आदिवासी वाडीचे रूप आता पलटणार असून आदिवासी बांधवांसाठी 14 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत। पोलादपूर तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायत नेहमीच गावच्या विकासासाठी झटत असते। लोहारे ग्रामपंचायत हद्दीतील लोहारे आदिवासी वाडी येथील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून कच्च्या घरामध्ये राहत होता। मात्र शासनामार्फत पंचायत समिती पोलादपूर आणि ग्रामपंचायत लोहारे यांच्या प्रयत्नाने सर्वे करून शासनामार्फत लोहारे आदिवासी वाडीचे रूपडे आता बदलणार असून प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत लोहारे आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना 14 घरकुल मंजूर झाले आहेत। त्यामुळे या आदिवासी समाजाला आता स्वतःचे हक्काचे घर मिळणार असून या घरांचे जवळपास 90% काम पूर्ण झाले आहे। त्यामुळे आदिवासी वाडीचा विकास होत असताना दिसून येत आहे आणि येथील आदिवासी बांधव आता पक्क्या घरात राहणार आहे। त्यामुळे शासनाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की गेल्या 25 वर्षापासून लोहारे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असणारी ही घरकुल अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत असताना त्यांना कोणीतरी वाळे असावा या माध्यमातून पोलादपूर पंचायत समिती ते असणारे सर्व अधिकारी या लोहारे ग्रामपंचायतचे आमचे सचिव माननीय भोसले मॅडम आमचे सर्व कर्मचारी आणि या ठिकाणी ठेकेदार प्रदीप नरे या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपलं हे जी संघटना ही जी आपले लोक आहेत यांचं जे उद्दिष्ट होतं। मी मेघना भोसले ग्रामसेवक लोहारे। साधारणतः इथल्या आदिवासी वाडीमध्ये आपण तपासणी केल्यानंतर एक 25-30 वर्षापूर्वीचा आपण आढावा काढला तर इथं कच्च्या घरांमध्ये म्हणजे झोपडीच्या प्रकारामध्ये हे सगळे आदिवासी लोक राहत होते। आज पंचायतीच्या मार्फत म्हणजे आपण माननीय गट विकास अधिकारी दीप्ती मॅडम, आमचे घरकुलचे आमचे विस्तार अधिकारी शिंदे साहेब, आमच्या कासार मॅडम, सरपंच आणि उपसरपंच आमच्या सर्व सदस्यांना आम्ही एकत्रित घेऊन कोणत्या योजनेतून ह्यांना लाभ देता येईल आणि ह्यांना एकत्रितपणे आपल्याला घरकुलं कशी मंजूर करता येतील ह्यासाठी प्रयत्न करून प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आपण 14 घरांना मंजुरी घेतली। ती मंजुरीप्रमाणे आपण एक घर पूर्ण झालेले, अगदी शौचालय लादीपासून उरलेली 13 घरांची कामं फक्त प्लास्टर आणि लादी बाकी आहे। शौचालय थोड्या घरांचं बाकी आहे। पंचायत सदस्य झालेले आहे आदिवासीमधून की योजना शासनाकडून मागवली आहे आमच्या लोकांसाठी की योजना ती पूर्ण पाडलेली आहे आणि घराची कामं पण आता अजून आमची चाललेली आहेत। थोडीशी कामं राहिलेली आहेत बाकी शौचालयाचं ते आता पूर्ण आम्ही करून घेणार आहे। ग्रामपंचायत व पोलादपूर पंचायत समिती यांच्याकडून आम्हाला घरकुले भेटलेले आहेत। पहिले आम्ही बरेच वर्षे झोपड्यामध्ये राहत होतो आणि आता आम्ही बाकी घरांचं काम चालू आहे। आता आम्ही काही दिवसांनी नवीन घरामध्ये राहायला जाणार आहोत। तर आम्ही शासनाचा आभार मानतो आणि आमचे 2 शब्द संपवतो। NTV न्यूज मराठी, पोलादपूर, रायगड।